6 वाजता तिथल्या एका कॅथलॅब मेडिकलचं जे उद्घाटन आहे ते केलेलं या सर्वच माध्यमकर्मींनी पाहिलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच अजित पवार हे वेळेच्या बाबतीत कायम तत्पर असायचे। वेळेत कोणतीही गोष्ट त्यांचं मत होतं की ते वेळेत असलं पाहिजे, झालं पाहिजे, त्या वेळेलाच ते करायचे। इतका काटेकोरपणा त्यांच्या राजकारणाचा खरं तर हा चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। आणि या ठिकाणी आता त्यांचं पार्थिव जे आहे ते आता विद्या प्रतिष्ठानमध्ये नेण्यात येणार आहे। आणि अजितदादांचे समर्थक जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या शासकीय रुग्णालयामध्ये देखील दाखल झालेले आहेत। आणि त्याचबरोबर विद्या प्रतिष्ठानमध्ये देखील सर्व त्यांचे चाहते जे आहेत ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील। निखिला, नक्की सागर, आणि काही वेळातच आता अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते नेलं जाणार आहे। तर ही दुसरी दृश्य जी आहेत ती आपण पाहतो की दादा ज्या वेळेला प्रचाराला निघत असत त्यावेळेची ही दृश्य पहाटेच्या वेळेला ते निघत आणि अशाच प्रकारे या छोट्या विमानानं आणि हे जे विदित जाधव आहेत हे त्यांचे सुरक्षा रक्षक आहेत, हे त्यांच्या बरोबर नेहमी सावलीसारखे असायचे। प्रत्येक प्रचार सभेमध्ये किंवा प्रत्येक वेळेला दौऱ्याला जाताना ते त्यांच्या सोबत असायचे। तर ही दृश्य आहेत, ही आजची दृश्य नाही आहेत, मात्र असंच हे विमान होतं जे अजित पवार अशाच प्रकारे या विमानानं बारामतीकडे निघालेले होते। या ठिकाणाहून VSR किंवा CRA अशा प्रकारची ही जी विमानं आहेत या विमानांमधूनच नेत्यांचे दौरे होत असतात। तर अजित पवारांचा हा एक जुना व्हिडिओ आहे की दौऱ्याला जात असतानाचा हा एक व्हिडिओ आहे जो आता सध्या व्हायरल होतोय। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की अजित पवार अगदी भल्या पहाटे या विमानानं जात असताना त्यांच्या सोबत त्यांचा सुरक्षा रक्षक जो आहे विदित जाधव हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, जे त्यांच्याबरोबर सावलीसारखे असायचे। तर हा तो व्हिडिओ आहे, हा आजचा व्हिडिओ नाही, हा जुना व्हिडिओ आहे। मात्र अशाच प्रकारे आजही अजित पवार अशाच विमानाने बारामतीकडे जाण्यासाठी निघालेले होते आणि 8:46 बारामतीमध्ये ती दुर्घटना घडली, विमान क्रॅश झालं। मात्र असंच एक छोटं विमान होतं, साधारणतः 11 लोक बसू शकतील असं हे विमान आहे। त्यामध्ये त्यांचा केबिन क्रू आहे, 2 पायलट आहेत, सुरक्षा रक्षक, अशा प्रकारे सगळा जो लवाजमा असतो तो त्यांच्यासोबत या ठिकाणी असतो। आणि तिथे उतरल्यानंतर ठिकाणावर उतरल्यानंतर त्यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्यासोबत असतात। हा जुना व्हिडिओ अजित पवारांचा, मात्र आजही अशाच प्रकारे अजित पवार या अशा विमानानं बारामतीकडे निघालेले होते। आणि आज देखील असंच एक छोटं विमान होतं जे सकाळी 8:10 बरोबर मुंबई विमानतळावरनं निघालं। त्यामध्ये अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी जे नेहमी त्यांच्यासोबत असतात तसंच ते आज देखील निघाले होते। आणि कारण होतं ते बारामतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीच्या सभा होत्या। 3 ठिकाणी ते सभा घेणार होते आणि त्याच सभांसाठी कालची कॅबिनेट संपवून ते आज सकाळी निघालेले असताना ते विमान बारामतीमध्ये पोहोचलं। मात्र बारामतीच्या त्या धावपट्टीवरती काही उतरलं नाही आणि उतरलं तेही क्रॅश होऊन। आपण ही दृश्य पाहतो, ही खरं तर हा जुना व्हिडिओ आहे। मात्र आज देखील अजित पवार अशाच प्रकारे या विमानामध्ये बसले असतील, आपल्या सुरक्षा रक्षक आणि बाकीच्या क्रू सोबत ते आज अशाच प्रकारे विमानामध्ये बसले असतील आणि बारामतीमध्ये पोहोचून तिथे 4 सभा ते घेणार होते। तर हा एक जुना व्हिडिओ आहे, मात्र या व्हिडिओमधून अजित पवार यांची देहबोली किंवा प्रचाराला जात असताना त्यांच्या सोबत नेमकं कोण असतं आणि नेमके अजित पवार काय विचार या सगळ्यामध्ये करत असतील याची एक झलक या जुन्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळते। 24 तासामध्ये जास्तीत जास्त काम आणि त्याचसोबत आत्ता निवडणुकांच्या दरम्यान जी काही लगबग गडबड ही असायची, त्यामुळे वेळ कमी, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी हा विमानाशिवाय काही पर्याय नाही। त्यामुळे हा प्रवास हा राजकारण्यांसाठी अटळच। त्यामुळे हा प्रवास करत असताना अजित पवार यांच्या नशिबी आलेलं हे दुर्दैव म्हणावं लागेल आणि अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राच्या, कारण याच दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रानं एक नेता हरपलाय आणि तोही सर्वांच्या काळजामध्ये घर करून बसलेला। आणि कारण आज प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला हळहळलाय अजित पवार यांच्या जाण्यामुळे। ही 2 दृश्य ज्या ठिकाणी हे असं छोटं विमान क्रॅश झालं आणि त्यानंतर विमानाचे अवशेष कसे दिसत आहेत, कारण आगडोब इतका उसळला की काहीच शिल्लक राहिलं नाही। आणि डावीकडची दृश्य ही रेफरन्ससाठी आपण दृश्य बघतोय की अशाच विमानातनं नेहमी अजित पवार आणि त्यांचे सहकारी हे प्रवास करत असत। तर अजित पवार यांचे दौरे नेहमीच अशा छोट्या विमानानं होत होते, कारण वेगवेगळ्या ठिकाणी हे दौरे असायचे। पुन्हा मुंबईमध्ये येणं, इथे मीटिंग अटेंड करणं, बैठका घेणं हे अजित पवार करत होते। खरं तर नगर परिषद निवडणुकांपासनं ते आता महापालिका निवडणुका असोत, जिल्हा परिषद निवडणुका असोत, अशाच प्रकारे अजित पवारांचा हा दौरा सातत्यानं सुरू होता।
निवडणुका सुरू झाल्यापासून गेल्या 2 महिन्यांमध्ये त्यांचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दौरा होत होता आणि छोट्या विमानांचा वापर नेते यासाठी करतात की लवकरात लवकर पोहोचता येईल, सभेच्या ठिकाणी पोहोचता येईल आणि जास्तीत जास्त सभा घेता येतील। आणि अजित पवार हे वेळेचे पक्के होते। याआधी आपण पाहिलं अजित पवारांची पळापळ आपण पाहिलेली होती की एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी अजित पवार अशा प्रकारे विमानतळावरून धावत सुटलेत, अशी देखील दृश्य आपण यापूर्वी देखील पाहिली होती। अपघातस्थळी आता फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे आणि इथे तपास केला जातोय। अपघात नेमका कसा झाला, कारण रनवेपासून बराच दूर असा खड्ड्यामध्ये जवळपास हा अपघात झालेला आहे आणि नेमका अपघात कसा झाला याचा शोध आता फॉरेन्सिक टीमकडनं घेतला जातोय। नागरी उड्डाण मंत्र्यांकडनं तशी माहिती देण्यातच आली। या अपघाताचा तपास केला जाईल आणि त्याप्रमाणे आता फॉरेन्सिक टीम पोहोचलेली आहे या विमान अपघाताचा तपास करण्यासाठी। काही नमुने त्या ठिकाणाहून घेतले जातील आणि या अपघाताचं नेमकं कारण काय याचा शोध घेतला जाईल। इतका मोठा नेता एखाद्या विमानामधून प्रवास करतो। खरं तर ही सगळी विमानं जी आहेत ती नेत्यांसाठी राखीव ठेवलेली असतात। यामधूनच नेत्यांचा प्रवास होत असतो, त्यांच्यासाठीचं बुकिंग असतं। अशा वेळेला या विमानांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्या कंपनीची असते आणि सातत्यानं या विमानांमधून प्रवास होत असल्यामुळे आणि ठिकठिकाणी जावं लागत असल्यामुळे फ्युएल देखील मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि पूर्ण सुरक्षा आणि पूर्ण तपासणी करूनच हे विमान जे आहे ते सोडलं जातं, कारण महाराष्ट्रातले मोठे दिग्गज नेते या विमानांमधून प्रवास करत असतात। तर दुसऱ्या ठिकाणी आपण हे दृश्य पाहतो की ज्या ठिकाणी विमान कोसळलं, विमान पुढच्या बाजूनं खाली डायरेक्ट कोसळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि त्यामुळे विमानामध्ये असलेले केबिन क्रू पासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत सकट वाटत नव्हतं असं होईल म्हणून। कसा काळा निघाला घातला दादावर। विश्वास बसतो का दादा नाही विश्वास नाही बसत। आमच्यावर इतकं उपकार केले ते की त्याला काय बोलायचंच काम नाही। दादांची कधी भेट होत? तर या सगळ्या भावना आहेत कार्यकर्त्यांच्या आणि अत्यंत शोकाकुल असं वातावरण सध्या बारामतीमध्ये आणि आपण पाहतोय बघा सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि स्वप्नात सकट वाटत नव्हतं असं होईल म्हणून। कसा काळा निघाला। तर फक्त बारामतीमध्येच नव्हे तर अजित पवारांचे जे मूळ गाव आहे म्हणजे काटेवाडी, तर त्या ठिकाणी देखील आपण पाहतो की दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्या आजींना देखील आपले अश्रू अनावर झाले। तर या अशाच प्रतिक्रिया आपण आज सकाळपासून ऐकतोय, बघतोय, कारण जसजशी बातमी समजते तशा या प्रतिक्रिया आणि अश्रू कोणाला आवरत नाहीयेत। 2 दृश्य, एक तर याच प्रकारचं विमान अजित पवार नेहमी प्रवास करण्यासाठी वापरायचे, डावीकडे बघतोय, तर दुसरीकडे उजवीकडची दृश्य ही फॉरेन्सिक टीम ही आपलं काम करते आता, कारण हा असा विमान अपघात झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमचं हे काम आहे की त्या ठिकाणचे नमुने घेणं किंवा सगळी माहिती घेणं, जेणेकरून हा अपघात नेमका कशामुळे झाला, त्याची कारणं काय याचा शोध घेता येईल। वैमानिकांकडनं शेवटचा संदेश जो एटीसीला देण्यात आलेला होता तर तो नेमका काय आहे, त्यामध्ये नेमकं काय झालं, तर या सगळ्याचा शोध या ठिकाणी घेतला जाणार आहे। कारण दिवसा हा अपघात झालेला आहे। 8:46 म्हणजे बऱ्यापैकी उजाडलेलं होतं। सकाळी 8:10 अजित पवार यांचं फ्लाईट या ठिकाणी टेक ऑफ घेतलेलं होतं आणि नंतर 8:46 म्हणजे साधारणतः उजाडलेलं होतं। अशा वेळेला हा अपघात नेमका कसा झाला, कारण पायलटकडनं रनवे दिसत नाही अशा प्रकारचा शेवटचा संदेश आलेला होता आणि त्यानंतर विमान रनवेपासून बराच पुढे अशा प्रकारे कोसळलेलं आहे। आता या सगळ्याचा शोध या ठिकाणी